सोशल मीडियावर काही गोष्टी इतक्या झपाट्याने पसरतात की त्यावर विश्वास ठेवावा की नाही हे कळायलाच वेळ लागतो। असाच काहीसा प्रकार घडला जेव्हा सोनाली आणि राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। लोकांनी तर लगेच त्यांच्या भेटीला 30 वर्षानंतरची भेट असं नाव देऊन टाकलं। काहींनी तर थेट त्यांच्या कथित अफेअरच्या गोष्टी रंगवायला सुरुवात केली। पण खरंच असं काही होतं का? ही सगळी फक्त अफवांची धुळवड। यावर स्वतः सोनाली बेंद्रेने ANI ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर खुलासा केला आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। फेब्रुवारी 2025 मध्ये मुंबईत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकाच व्यासपीठावर दिसले। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोकांनी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू केल्या। काहींनी तर त्यांच्या भेटीला रोमॅन्टिक रंग देण्याचा प्रयत्न केला। पण सोनालीने या व्हिडिओ मागचं सत्य सांगितलं। ती म्हणाली, मी त्या व्हिडिओत राज ठाकरेंना नाही तर माझ्या बहिणीला खुणावत होते। ती तिथेच जवळ उभी होती। पण लोकांनी याला वेगळाच अर्थ लावला आणि अफवांचा बाजार गरम झाला। सोनालीने या मुलाखतीत सांगितलं की तिचं आणि ठाकरे कुटुंबाचं नातं खूप जुनं आणि मैत्रीपूर्ण आहे। लोक जेव्हा आमच्याबद्दल असं काही बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं, कारण यात आमच्या कुटुंबाचाही समावेश होतो, असं ती म्हणाली। तिने पुढे सांगितलं की तिचे भाऊजी क्रिकेटपटू आहेत आणि ते राज ठाकरेंच्या चुलत बहिणीच्या पतींसोबत क्रिकेट खेळतात। इतकंच नाही तर तिच्या बहिणीच्या सासूबाई रुईया कॉलेजमध्ये विभाग प्रमुख होत्या, जिथे सोनालीचंही शिक्षण झालं आहे। राज यांची पत्नी शर्मिला आणि त्यांची आई माझ्या मावशीच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत। आमच्या दोन्ही कुटुंबाचे संबंध खूप चांगले आणि जुन्या मैत्रीचे आहेत, असं सोनालीने स्पष्ट केलं। सोशल मीडियाच्या या युगात एक छोटासा व्हिडिओ किंवा फोटो किती गैरसमज पसरवू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। सोनाली आणि राज ठाकरेंच्या या व्हायरल व्हिडिओने काही काळासाठी गॉसिपच्या दुनियेत खळबळ माजवली, पण सोनालीच्या या स्पष्टीकरणाने सगळ्या अफवांना पूर्णविराम मिळाला। तिच्या या स्पष्ट वक्तव्यपणाचं आणि प्रामाणिकपणाचं सगळ्यांनीच कौतुक केलं। खरं तर अशा अफवांमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही त्रास होतो आणि म्हणूनच सोनालीने हे सत्य समोर आणून एक चांगला संदेश दिला आहे। सोनाली बेंद्रे ही फक्त एक यशस्वी अभिनेत्रीच नाही तर एक संवेदनशील व्यक्तीही आहे। कर्करोगाशी यशस्वी लढा देऊन ती पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करत आहे। तिच्या काही निवडक पण सुपरहिट चित्रपटांनी तिला बॉलिवूड मध्ये एक खास स्थान मिळवून दिलं आणि आता ती सामाजिक कार्यातही सक्रिय आहे। मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात तिची उपस्थिती हा त्याचाच एक भाग होता। तिच्या या कार्यामुळे आणि तिच्या साध्या सोप्या स्वभावामुळे ती आजही सगळ्यांच्या मनात आहे। सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा हा व्हायरल व्हिडिओ एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध करतो, सोशल मीडियावर सगळंच खरं नसतं। अफवांचा बाजार गरम ठेवण्यापेक्षा सत्य समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे आणि सोनालीने तिच्या खुलाशाने हेच दाखवून दिलं। तिच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या जुन्या मैत्रीची ही गोष्ट ऐकून तुम्हालाही नक्कीच कौतुक वाटेल। तर मग पुढच्या वेळी असा काही व्हिडिओ दिसला तर थोडं थांबा, विचार करा आणि मगच विश्वास ठेवा। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।